लहान असताना 5 वर्षाची असताना माळ घातली हा. आणि मग तेपासून आवड आली. आता वयाची किती सरासरी तुम्ही गाठली असं? 80. छान केलं ना मुलींनी. मुली काय कमी आहेत हा. का? सगळ्या क्षेत्रात आहे ना, हा. देवात अध्यात्म मध्ये सगळ्या याच्यात आहे. बरोबर. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळ. नमस्कार मंडळी, आतल्या आवाज या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज आपण आलेलो आहे आमच्या विमलाजी या. मी लहान असताना बऱ्याच आमच्या मुंबईला नेरूळला इथे राहत असताना आमच्या घरी यायच्या आणि आज गावाला आलो असताना मन झालं त्यांना भेटण्याचं, तेव्हा त्यांच्या घरी भेट घेण्यासाठी आलेलो आहे. आजींची आमची अजून एक आठवण सांगायची म्हणजे त्यांचं क्रिकेटवरचं भयंकर प्रेम. आणि क्रिकेटवरचं प्रेम म्हणजे असं वरवर नसायचं, अगदी इत्थंभूत खडानखडा स्कोर अँड स्कोर त्यांना तोंडपाठ असायचा. त्यावेळच्या टीममधले प्लेयर, त्यांची नावं असे इत्थंभूत त्यांच्या अगदी स्मृतीपटलावर त्यांच्या ती नावं असायची. तर त्याच अनुषंगाने आपण त्याच गोष्टीवर आपण त्यांचं एक मनोगत आपण ऐकणार आहे. आजी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कसे आहेत? छान आहे. की आता मुंबईला तुम्ही किती साली आले? गावाला नाही, मुंबईला किती वर्ष होते राहायला तुम्ही? आम्ही 30 वर्ष. 30 वर्ष. अच्छा. मग भांडुपला होतो आम्ही. अच्छा. हा. नेरूळला 3 वर्ष काढले. अच्छा. भांडुपला अरे वा. भांडुपला इतके वर्ष काढले. अच्छा. आणि मग त्यानंतर मग गावाला आलो. 2001 ला आलो. 2001 ला. अच्छा अच्छा. माझी मला सांगायचं असं म्हणजे व्यक्तिमत्व असं की तुम्ही बोलायला, तुम्हाला प्रत्येक विषयांमध्ये तुम्हाला बोलायला रस आहे, म्हणजे ही आवड आहे. तर त्यामुळे म्हणजे ही आवड तुम्ही कशी जोपासली, म्हणजे तो वारसा तुम्हाला कोणाकडनं आला? मला हे असं टीव्हीतूनच आवड निर्माण झालेली. म्हणजे आमच्या वडलेपारपासून कथा कीर्तन प्रवचनाची लहान आवड आहे ना, आई वडिलांच्या घरून लागली. लहान असताना 5 वर्षाची असताना माळ घातली आणि मग तेपासून आवड आली. मग यांच्या घरी आल्यावर यांनी पण माळ घातली, त्यांच्या घरात माळ नव्हती. मग ती आवड जोपासली. आणि मग मोबाईलला राहिल्यावर काय टीव्ही पिक्चरची आपल्याला आवड नव्हती, मग क्रिकेटची थोडी आवड लागली मला. मग त्यापासून लागली तर आतापर्यंत ती आहे आवड. आता थोड्या वयानुसार कंटाळा करते, नाही बघितलं नाही आवडलं तरी. पण कीर्तनाची आवड अजून नाही सोडली. ती बघतेच मी. प्रवचन जी टीव्ही लागते ना ती बघणार, आणि ती करमत नाही मला. आणि आता ज्ञानेश्वरी पण वाचते मी. मला तो छंद आहे. आणि हरिपाठ पण करते. बरोबर. आता वयाची किती सरासरी तुम्ही गाठली असाल? 80. आता संपत येईल. बघा मंडळी, वयाची 80 चालू आहे आणि तोच बोलण्यामध्ये तीच धार आहे आणि तोच कणखरपणा आहे. अगदी आमची विमल आजी जेव्हा आम्ही लहानपणी यायचो, अगदी त्याच पद्धतीचं जराही कापरा भरलेला आवाज नाहीये, एकदम कणखर असा आवाज आजीचा आपला आहे. आणि आजी मला सांगा, त्या याच्याने तुम्हाला क्रिकेट मधलं म्हणजे मी तेव्हा लहान असताना मला भरपूर याच्यामध्ये तेव्हा विशेष वाटायचं की आजींना एवढं क्रिकेटचं ज्ञान कसं याच्यामध्ये, त्यामागचं काय जरा म्हणजे ते गुपित काय आहे? काय नाही, अशीच आवड भरली टीव्हीला बघून. आमच्याकडे नव्हता, घरी आल्यानंतर दुसरी एक बाई असायची जोडीला, ती अडाणी होती. पण ती मी सतत बघत राहायच्या. त्यांचे क्रिकेट सुरू झाले का टीव्हीत बघायचं आम्ही. गोधडी वगैरे काही शिवण्याचं असतं, नाहीतरी तसं पण बघायची आवड आहे. पण त्यामध्ये तुमचं वेगळं पण असं असायचं, तुम्हाला स्कोर आणि ती ओव्हर त्या खेळाडूंची नावं ही पण तुम्हाला तोंडपाठ असायची. म्हणजे इतकी बुद्धी सोबराना. 80 वय झाले ना तरी आता विसर पडलाय थोडासा, नाही तर ते माझं पाठच असायचं, नावं वगैरे सगळी. आता थोडा वयानुसार विसर पडलाय, नाही तर बाकी काही नाही. अच्छा. त्यावेळेचे आता कुठले खेळाडू तुम्हाला लक्षात येत तेव्हा की याच्यामध्ये? एकदम अझरुद्दीन आहे, परत बरेच नाव आहेत, मला ये ना पटपट. तुम्ही एक त्यातली आठवण आहे, हरभजनला आजी हरिभजन म्हणायचे आणि अक्षरशः म्हणजे बाबा हरिभजनने बाबा त्याचं. आणि तो परत लय रे बाळ नाव आहेत, पण आता काही नाही लक्षात नाही सगळ्यांची नाव. पण त्यावेळेचं तुमचं जे क्रिकेटचं खरंच ज्ञान होतं ते कौतुकास्पद होतं आणि बरेचसे बारकावे त्यात होते. आणि मला आवड होती तेवढ्या प्लेयरांची नावच माझ्या पाठच. तिकडच्या समोरची असले ना त्यांची ती सुद्धा नावं पाठवते. क्या बात आहे. बरोबर. आजी मला सांगा, आता मग तुम्ही आता गावाला स्थायिक झालात बोलताय 2001 पासून. मग आता इथे तुमचा दिनचर्या कशी असते तुमची? रोजचा म्हणजे दिनक्रम कसा असतो? छान असतो.
हा मला देवाची आवड आहे. हा. मी 2 टाइम देवाचं बघते, सकाळ संध्याकाळी 6 ते 7 कीर्तन ऐकते. हा. आणि असली जर त्याच्यात ती क्रिकेटचं तर ते बघते, नाही तर मग आपलं बरोबर. वाचन करते, हा हा. ज्ञानेश्वरीचं वाचन. अच्छा, मग आता इथे तर मग ते काय रिचार्ज वगैरे आता मारायला लागत असेल ना यायला? वर्षाचा एकदमच करून घेतला आता, होय. 1 वर्षाचा. अरे वा, ते क्रिकेट प्रेमासाठीच का? हा, क्रिकेट प्रेमी आणि हे आपल्या अध्यात्माचं कीर्तन हा, बस वगैरे दोन्ही गोष्टी, बाकी नाही काय साठी. अच्छा अच्छा. मग आता आपल्या मुलींनी आता वर्ल्ड कप जिंकलाय, आपल्या नेहरूमध्येच ती झाली मॅच आणि ते जिंकली, तर त्याबद्दल काय भावना वाटतायत? चांगला आनंद वाटतो. छान केलं ना मुलींनी. मुली काय कमी आहेत का? सगळ्या क्षेत्रात आहे ना, देवात अध्यात्म मध्ये सगळ्या याच्यात आहे मुली. बरोबर. पुढेच कमी नाही ना. कुठलं असं क्षेत्र त्यांनी कधी नाहीच ना कुठं. बरोबर. कीर्तनात आहे, प्रवचनात, सगळ्यात आहेत मुली. कलेक्टर आहे, हे पोलीस मध्ये आहेत. सुनीता विल्यम्स आता अंतराळात पण गेली होती, तर यान भरकटलं होतं. बराचसा काळ तिने तो याच्या म्हणजे एक महिला खरोखर कुठल्याच अंगाने आपण म्हणू शकतो की मागे नाहीये. नाही. तुमचं शिक्षण किती झालं होतं आजी त्यावेळी? 5वी, जुनी 5वी. मग आवडता विषय कुठला होता? माझं गणित, पाडे पाठ असायचे सगळे. होय. तो अजूनही मला येतात पाडे बिडे, पण आता वयाच्या नुसार काय होतं, थोडंसं विस्मृतीत जाते. नाही तर मी ना चालल्या अभंग पाठ करायची बाळ. कीर्तनाला बसले ना, ऐकला तर तो पाठ झालाच पाहिजे माझा. आणि एखादं काय प्रमाण अभंगाचं काय देता येईल आता? येईन ना देता. हा, कोणचंही देता येईल. हा, तुम्हाला जसं जो आता आठवणीत येतो द्या ना अभंग. संताते संगती मन मार्ग गती, अकळावा श्रीपती ये निपंती. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एकतत्व नाम साधिता साधन द्वैताचे बंधन. नाममूर्ती गोडी वैष्णवाला आदली, योग्या साधली जीवन. सत्वर उच्चार परागम, उद्धवा लागला कृष्णदा. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळ. कंचा अभंग येतो, आधी मध्ये कंचा येतो. बघा, अशाच पद्धतीने म्हणजे आता जरी गावाला स्थायिक झाल्यात आजी, तरी त्यांच्या दिनचर्या आपण पाहू शकतो की कीर्तन, भजन आणि त्या याच्यातनं जे काही अभंग, जे काही आता तोंडपाठ आहे ते त्यांचं विवेचन करणं, माऊलींचा हरिपाठ, त्यानंतर एकनाथ महाराजांचा हरिपाठ. तो पाठ नाही, माऊलीचा पूर्ण पाठ आहे. माऊलींचा पूर्ण पाठ आहे. वरचे अभंग त्यांचे पाठ आहेत. उंच नीच, कैवल्याचा पुतळा, असे अभंग आहेत. पण एकनाथ महाराजांचा वाचते पाठ नाही, माऊलीचा सगळं पाठ आहे. म्हणजे एकंदरीत आता व्यवस्थित आता आयुष्य त्या याच्या अजूनपर्यंत चांगले गेले. आता वयानुसार थोडंफार दुखणार, पण आनंद आहे. आनंद आहे. नाही, ते चेहऱ्यावरून तुमच्या तेच दिसतंय, पण तुम्ही मनाने अजूनही चिरतरून दिसताय. मनाने अजून थकलेलं आहे हे आपण सांगू शकत नाही. मनाने तेवढ्याच आमच्या पूर्वीच्या विमलाजी जशा खमक्या आवाजात आहे तसंच आहे. काही तसूभरही त्याच्यामध्ये फरक पडलेला नाही, हे या निमित्ताने आवर्जून सांगावंसं वाटतं. आजी, खूप खूप बरं वाटलं तुम्हाला इथे आलो मी भेटलो, आणि खूप मनापासून म्हणतोय मी की भावनेमध्ये म्हणजे त्या भावनांना वाट मोकळी आता मला करता येत नाही. तुम्ही बघत असाल माझा थोडासा आवाज पण जरा भावनेच्या याच्यामध्ये थोडा कंठ दाखवून आलाय माझा. पण खूप ह्याच गोष्टी असतात, ती बाकी पैसा पाणी ह्या गोष्टी ह्या गौण ठरतात. ह्या एक नात्याचा असा हा स्मृतिगंध असतो की तो आपल्याला यायला भाग पाडतो. आणि आज मी मुंबईवरून गावाला लग्नानिमित्त आलो होतो. मी आवर्जून आईला सांगितलं माझ्या की आई, विमलाजींना भेटूया. लागलीच फोन पण केला आईने. मला काय वाटलं तुम्ही आता येतच नाही, ते पोहे वगैरे. नाही, तेच आजीचं तेच चाललेलं आहे की जेवून तुम्ही जात नाहीये. जेवून मी एवढ्या 80व्या वयातही त्यांची ती लकब बघा की बाबा मी जेवण करते आणि जेवण करून जा, 2 घास खाऊन जा. पण आम्ही तेच सांगतोय आजींना की आम्ही जेवून आलेलो आहे फक्त ह्या गप्पांच्या आणि डोळा भेट घ्यायसाठी, आणि तोच जे समाधान ते मेन समाधान आहे. बाकी तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी, ते आयुष्य सगळ्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे. पण हा स्मृतिगंध हा वर्षानुवर्ष आपला हा आठवणीत राहणार आहे. खूप खूप धन्यवाद. अशाच पद्धतीने आजींना दीर्घायुष्य लाभू दे आणि त्यांची विठ्ठलाप्रती जी काय भक्ती अशीच उत्तरोत्तर ही व्यवस्थित राहू दे. त्यांना आयु आरोग्य दीर्घायुष्य लाभू दे, हेच मी पांडुरंगा चरणी प्रार्थना मागतो. रामकृष्ण.